नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज तलाठी भरतीच्या संदर्भामध्ये एक अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता बऱ्याचशा जणांचा प्रश्न आहे की तलाठी भरतीच्या 2 रिस्पॉन्स शीट आल्या आहेत आणि आता सध्याला रिसेंटली तुम्ही बघितलं असेल की आता पुन्हा एक सुधारित रिस्पॉन्स शीट आलेली आहे, ज्यामध्ये 4 ते 5 शिफ्ट मध्ये काही आन्सर की चेंज केलेले आहेत। जास्त काही फरक पडला नाही, 2 ते 4 मार्कांचा फरक पडला आहे। मी ते लावून देईल किंवा टेलिग्राम चॅनल टाकून देईल किंवा तुम्ही तुमच्या लॉगिनला जाऊन बघू शकता की कुठल्या कुठल्या शिफ्टचे प्रश्न हे चेंज झालेले आहेत। म्हणजे जवळजवळ आता 3 सुधारित म्हणजे टोटल 3 रिस्पॉन्स शीट आपल्याला आलेल्या आहेत की 3 वेळा तुमचे एक सुरुवातीला रिस्पॉन्स शीट आली, त्यानंतर ऑब्जेक्शन घेण्यात आले आणि आता पुन्हा एकदा काही शिफ्टचे मार्क्सचे म्हणजे थोडाफार फेरफार झाला आहे। जसं की क्वेश्चन चेंज झालेले आहे काही ठिकाणी किंवा आन्सर्स चेंज झालेले आहे, आन्सर्स चेंज झालेले आहे किंवा क्वेश्चन कॅन्सल झालेले आहे, अशा प्रकारे झालेला आहे। आता जवळजवळ जे तुमचे मार्क्स आहेत ते फायनल आहेत, म्हणजे रॉ मार्क्स जरी असले तरी ते सध्या फायनल आहेत, जेणेकरून आता या मार्कांच्या आधारावर तुमचं नॉर्मलायझेशन होणार आहे। आता सगळ्यांना हा प्रश्न पडला आहे की पुढची प्रोसेस कशी असेल किंवा केव्हा असेल। पुढची प्रोसेस कशी असेल हे जवळजवळ सर्वांना माहित आहे, परंतु पुढची प्रोसेस ही केव्हा होईल? तर मित्रांनो, हा येणारा आठवडा मला असं वाटत आहे की तुमचे जे नॉर्मलायझेशन होऊन जे तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत ते मार्क्स तुम्हाला या आठवड्यात बघायला मिळण्याची दाट शक्यता आहे। येणारा डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा सध्या तलाठी भरतीसाठी महत्त्वपूर्ण आहे। आता तुम्हाला माहित आहे की पेसा कोर्ट केस चालू आहे, त्यामुळे सध्या तलाठी भरतीची फायनल जी काही प्रोसेस व्हायची आहे ती होईल की नाही या संदर्भामध्ये संभ्रम आहे। परंतु ज्या क्षेत्रामध्ये म्हणजे पेसा क्षेत्र जे बाजूला सोडून उर्वरित निकाल लावला जाऊ शकतो, त्याचमुळे पुढची प्रोसेस व्हायला काहीच हरकत नाहीये, कारण बाकीच्या डिपार्टमेंटमध्ये देखील या गोष्टी फॉलो केल्या जात आहे की ते क्षेत्र सोडून ते सामान्य प्रशासनाने हा निर्णय घ्यायचा होता। त्याचमुळे असं वाटत आहे की येणाऱ्या आठवड्यामध्ये तुमची जे काही म्हणजे तुमचे मार्क जे नॉर्मलायझेशन होऊन कळतील किंवा मग कदाचित नॉर्मलायझेशन होऊनच तुमचा रिझल्ट बाहेर येईल आणि त्यानंतर पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे प्रोसेस नेक्स्ट इयर म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये जानेवारीच्या 1 ते 2 आठवड्यात होण्याची शक्यता आहे आणि जानेवारीमध्येच फायनल गोष्टी होतील। आणि ज्या प्रकारे 26 जानेवारीला नियुक्त्या द्यायचं निश्चित केलेलं होतं, कदाचित ते पूर्णत्वास जाऊ शकतं। तर ही सध्या तरी पॉझिटिव्ह न्यूज आहे। जर आता येणाऱ्या आठवड्यात तुमचे फायनल मार्क्स मिळाले, नॉर्मलायझेशन होऊन जे मार्क्स मिळणार होते ते तुम्हाला बघायला मिळाले, तर निश्चितपणे पुढच्या महिन्यामध्ये तुमच्या नियुक्त्या तुम्हाला 100% मिळून जायला काहीच हरकत नाहीये। आता हा निर्णय पूर्णतः सामान्य प्रशासनाचा होता, त्यामुळे निर्णय काय घेतला जाऊ शकतो तर ते आता आपल्याला बघायला मिळणार आहे। ज्या प्रकारे पुढची ही रिस्पॉन्स शीट आली, जेणेकरून तुमचे मार्क जे काही कमी जास्त आहे प्रोसेस चालू आहे असं दिसत आहे आणि आता हे फायनलाइज जे तुमचे मार्क आहे, आता या मार्कमधून तुमचं नॉर्मलायझेशन होईल येणाऱ्या आठवड्यात आणि त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये तुमचा फायनल रिझल्ट लागून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पुढची प्रोसेस होईल असं समजत आहे। आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न पडला आहे की माझं होईल का? मागचा जो आपला व्हिडिओ होता कट ऑफचा, बऱ्याच जणांनी खूप साऱ्या कमेंट केल्या की म्हणजे प्रिडिक्शन अत्यंत बरोबर आहे। आता जेव्हा नॉर्मलायझेशन होईल तेव्हा मी वेगळं सांगायची तर तुम्हाला गरज पडणारच नाही, परंतु त्यानंतरही मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ बनवेलच। आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की मॅडम 160 प्लसच लागेल किंवा 150 प्लसच लागेल, तर मला तुम्हाला ही गोष्ट सांगायची आहे मित्रांनो, ज्या ठिकाणच्या जसं की पीसीएमसी जागा किंवा वन विभागाच्या ज्या लेखापालच्या जागा असतील किंवा पशुसंवर्धनच्या जागा आहेत, त्या जागांच्या तुलनेमध्ये या जागा 100% मित्रांनो जास्त आहेत। एखाद्या ठिकाणच्या जागा, एखाद्या जिल्ह्याच्या ज्या जागा आहेत त्या 160, 162 किंवा 200च्या दरम्यान जरी असल्या तरी तिथे तेवढेच लिमिटेड उमेदवार आहेत। त्यामुळे तितका हाय कट ऑफ म्हणजे प्रत्येकच कास्टचा 160 प्लस जाणार नाही, कमी जास्त होणार आहे। कट ऑफचा व्हिडिओ मी बनवलेला आहे, तुम्ही जर आज पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असेल तर आपला जाऊन तो कट ऑफचा व्हिडिओ बघा। त्याचमुळे मी सांगितलं आहे की जागा ज्या आहेत त्या ऑल ओव्हर महाराष्ट्र 4000 समथिंग जागा आहेत, जिल्ह्यावाईज जागा आहेत, परंतु जर समजा जे काही जिल्हे आहेत म्हणजे मोस्ट तुम्हाला असं जर म्हणतात की जसं पुणे किंवा संभाजीनगर, नाशिकमध्ये तर पेसा क्षेत्र असल्यामुळे तिथे काही ठिकाणी कमी येईल कट ऑफ। काही ठिकाणचे हे जे जिल्हे आहेत ना, इथला कट ऑफ 100% जास्त लागतो तुलनेमध्ये अदर जिल्ह्यांच्या। याच जागी समजा जालना झालं किंवा दूरचा पण भंडारा वगैरे अशा ठिकाणी जे
हे जे ठिकाण आहे इथे रेग्युलर 140 जर लागत असेल, समजा 150 लागत असेल तर तिथे 140 लागेल, 130 लागेल, ऑल ओव्हर सांगत आहे. तर असं लागण्याची शक्यता आहे आणि याचमुळे मी तुम्हाला जो मागचा व्हिडिओ बनवला होता तो कट ऑफ जो आहे मी ऑल ओव्हर प्रेडिक्ट केलेला होता. परंतु यामध्ये प्रत्येक जिल्ह्यावाईज फरक पडणार आहे. एखाद्या जिल्ह्याचं जर 160 जात असेल तर दुसऱ्या जिल्ह्याचा 140 येऊ शकतो. ओपनचा का असे ना, ईडब्ल्यूएस किंवा ओबीसी, SC ST म्हणजे एखाद्या जिल्ह्याचा जाऊ शकतो तो दुसऱ्याचा कमी, आणि जिल्ह्यावाईज कमी जास्त जागा आहेत. आणि अदर जे मी तुम्हाला जसं सांगितलं की समजा आता लेखापालच्या ज्या जागा होत्या वन विभागातला, तुम्ही आता रिझल्ट बघितला असेल, त्यांचं सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे. अमरावतीचं सध्या त्यांनी लिस्ट प्रोव्हाइड केली आहे. तिथे जवळजवळ माझ्या माहितीमध्ये 164 प्लस उमेदवार आहेत त्यांनी एकाच 5 याप्रमाणे बोलवलेले आहेत. तर मित्रांनो, तिथे ज्या जागा आहेत ना त्या पूर्णतः 129 जागा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत. जिल्ह्यावाईज जागा खूप कमी आहेत. त्यामुळे तिथे हायएस्ट मार्कवाले त्यांनी बोलवले आहे. म्हणजे जवळजवळ 164च्या प्लसच कट ऑफ लागणारे सगळ्या कास्टा SC ST OBC EWS सगळ्यात 164 प्लस आणि अगदी ओपनचा 170 प्लस लागेल. तर अशा गोष्टी का होत आहे? कारण की त्या जागा अगदी 2-3 अशा जागा आहेत प्रत्येक कास्टच्या. काही ठिकाणी फक्त एक जागा आहे. जेव्हा एक जागा आहे तर पहिला उमेदवार 170चा आहे तर त्यांनी त्याप्रमाणे 5 बोलवले तर ते 164 पर्यंत ते आलेले आहे. पण 170 वाल्याचं सिलेक्शन होणार आहे, त्याचं डॉक्युमेंट व्यवस्थित असेल तर, आणि बाकीचे वेटिंगला राहणार आहे. पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये जर जागा निघाल्या तर त्यांना घेतलं जाणार आहे. तर तिथं कट ऑफ हा 170चाच लागणार. पहिला जो उमेदवार आहे त्याचं डॉक्युमेंट व्यवस्थित झालं तर तो नाही झालं तर मग 168, 167 किंवा 169 वाल्याला बोलवलं जाऊ शकतं. आणि त्या मग जागा खूप कमी आहेत. 129 पूर्ण महाराष्ट्रामध्ये होत्या, त्यामुळे तो कट ऑफ जास्त जाईल. पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर इथे 4000 प्लस जागा आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यावाईज 150 पर्यंत जागा आहेत. काही ठिकाणी कमी जास्त आहेत, कास्टला कमी जास्त आहेत. त्याचमुळे मी तुम्हाला वारंवार सांगत आहे की रेग्युलर पेक्षा कट ऑफ थोडा कमी लागू शकतो तलाठी भरतीचा. आणि बाकीच्या ज्या आता काही एक्झाम झाल्या, काही एक्झामचा रिझल्ट लागला, त्यामुळे काही डिपार्टमेंटमध्ये तलाठी भरती दिलेल्या उमेदवारांचं सिलेक्शन कदाचित झालेलं असू शकतं. मी कदाचित म्हणत आहे. त्यामुळे त्या उमेदवारांनी जर तिकडे जॉईनिंग घेतली तर ते इथे जॉईनिंग घेणार नाही, आणि जर त्यांनी इथे जॉईनिंग घेतली नाही तर तुमच्या जिल्ह्यावाईज मग पुन्हा कट ऑफ अगदी 2 ते 3 मार्कांनी कमी जास्त होऊ शकतो. तर मित्रांनो, याचमुळे मी सांगत आहे की थोडासा कमी जास्त कट ऑफ 2 ते 3 मार्कांनी पुन्हा कमी जास्त कट ऑफ होऊ शकतो. आणि सगळ्यात मोठा फेरफार किंवा सगळ्यात मोठा बदल हा नॉर्मलायझेशननी होणार आहे. 140 वाला 160 वर जाऊ शकतो, 160 वाला 140 वर येऊ शकतो. ते शिफ्टवर डिपेंड आहे. नॉर्मलायझेशनचा किती फटका बसतो. नॉर्मलायझेशनने जर समजा 10 ते 12 मार्कांचा फरक सगळ्याच शिफ्टमध्ये पडला तर तो सर्वांना सेम पडेल. परंतु एखाद्या शिफ्टमध्ये 10 ते 12 मार्कांचा पडला आणि एखाद्या शिफ्टमध्ये 20 ते 22 मार्कांचा पडला आणि एखाद्या शिफ्टमध्ये अगदी 2 आणि 3 किंवा 4 मार्कांचा फरक पडला तर मित्रांनो, हा जो तुमचे रॉ मार्क्स आहेत त्याचा काहीच उपयोग नाही. मग तो खूप मोठा तुमच्या गोष्टीमध्ये चेंज होऊ शकतो. जसं 160 वाला 140 वर आला आणि 140 वाला जर 160 वर आला तर पूर्ण जे प्रेडिक्शन आहे तुमचं ते बदलू शकतं. तर हे डिपेंड नॉर्मलायझेशनवर राहील. त्यामुळे येणारा हप्ता सध्या तलाठी भरतीसाठी खूप महत्वाचा आहे, कारण की तुमचं नॉर्मलायझेशनच तुमचं आता पुढचं भवितव्य ठरवणार आहे. ज्या प्रकारे मागच्या काही तुम्हाला माहिती आहे ITI इन्स्ट्रक्टरचे वगैरे पेपर झाले होते तर ते जे आहेत तिथे 20-20, 30-30 मार्कांचा फरक पडला असं बऱ्याच जणांनी सांगितलं होतं. रँक IQ वर काही जणांनी जेव्हा आपले रिझल्ट चेक केले तेव्हा त्यांचे अगदी 30-30, 20-20 मार्क्स कमी जास्त होत आहे. काही जणांचे 10-12 मार्क्स जास्त होत आहे, परंतु काही जणांचे 30-30 मार्क वाढत आहे. त्यामुळे जर 30-30 मार्कांचा फरक पडत असला तर खूप जास्त गोष्टी म्हणजे खूप जास्त फेरफार होऊ शकतो. आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की 80 किंवा 90 मार्क आहेत तर मग आमचे मार्क्स वाढतील का, की जास्तच मार्क्स वाल्यांना त्याचा फायदा आहे. तर मित्रांनो, तुम्ही मागे काही व्हिडिओ बघितले असतील. नॉर्मलायझेशन हे तुमच्या शिफ्टचं पर्टिक्युलर तुमच्या मार्कांचं होतं आणि ते अॅक्युरेसीवर डिपेंड असतं. तुमची अॅक्युरेसी जेवढी जास्त तर तेवढा तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुम्ही खूप कमी मार्क्स आहेत, तुम्हाला तुमच्या शिफ्टच्या ऍव्हरेज पेक्षा कमी मार्क आहे तर तुम्हाला त्याचा एवढा फायदा होणार नाही. मग आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की जास्त मार्कवाल्यांनाच फायदा आहे, कमी मार्कवाल्यांना फायदा नाही. तर मित्रांनो,
हे टोटल तुमचं जे ते सूत्र आहे ते डिपेंड ऑन युअर ॲक्युरसी आणि तुमच्या शिफ्टचे मार्क, तुमच्या शिफ्टचे ॲव्हरेज मार्क, तुमच्या शिफ्टचे जास्तीत जास्त मार्क यावरच डिपेंड आहे ते. मग तो अदर शिफ्ट मधला मुलगा त्याला 180 आहे, मला अगदी 80 मार्क आहे, 90 मार्क आहे, मग मला फायदा नाही त्याला फायदा, असा प्रश्नच नाहीये. तुमच्या शिफ्टमध्ये ॲव्हरेज मार्क किती आहेत आणि तुमची ॲक्युरसी त्यानुसार किती आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल, तुमच्या शिफ्टमध्ये जेवढे ॲव्हरेज मार्क आहे त्याच्यापेक्षा जर तुम्हाला कमी मार्क्स असतील तर तुम्हाला एवढा फायदा होणार नाही, परंतु तुमच्या शिफ्टच्या ॲव्हरेज मार्कपेक्षा तुमचे मार्क्स जास्त आहेत तर तुमचा फायदा होईल. म्हणजे तुमची ॲक्युरसी जास्त आहे, ते जे सूत्र आहे ते त्यावरच चालतं आणि ते काही पर्टिक्युलर याचं नाहीये. एकदा सूत्र टाकलं आणि ते डिपेंड ऑन युअर शिफ्ट, तुमच्या शिफ्टनुसार होणार आहे. तर त्यामुळे आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की एखाद्या शिफ्टमध्ये सर्वच हुशार आले, एखाद्या शिफ्टमध्ये सगळे, तर तसं होत नाही मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये परीक्षा होत आहे, एकत्रित होत आहे, त्यामुळे हुशारच मुलं त्या शिफ्टला जातील असं तर होत नाही. जवळजवळ म्हणजे नॉर्मलायझेशन अगदी ओके होतं मला असं वाटतं. फक्त एवढे की तुमची ॲक्युरसी डिपेंड करते. तुमचे जर जास्तीत जास्त बरोबर आलेले आहेत आणि तुमच्या शिफ्टच्या ॲव्हरेजपेक्षा तुमचे जास्त मार्क आहेत, तुम्हाला 100% फायदा होणार आहे. मग त्या शिफ्टच्या सर्वांनाच फायदा होणार आहे. एखादी शिफ्ट हार्ड असली की मग त्याचं ॲव्हरेज कमी असतं, त्यामुळे मुलांना ॲव्हरेजली कमी मार्क्स असतात, त्यावेळी त्याचा फायदा सर्वांनाच होणार आहे. आता या संदर्भात कसे नॉर्मलायझेशन होतं तर त्याचे बरेचसे व्हिडिओ युट्यूबवर आहे, तुम्ही तिथे बघून घेऊ शकतात. कारण की एवढं कॅल्क्युलेशन वगैरे करून सांगण्याची गरज नाही, कारण विद्यार्थी आपण एवढं कॅल्क्युलेशन इंडिव्हिज्युअली करू शकत नाही. त्यासाठी रँक IQ दिला आहे, तिथं चेक करा. तिथं पण कसं आहे मित्रांनो, एवढं 100% विश्वासार्ह असू शकतं, बट सगळे मुलं तिथं मार्क्स भरत नाहीत ना. महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर असो, जालना असो, पर्टिक्युलर या ठिकाणी किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली ते सर्व रँक IQ जाऊन चेक करत नाही. जेवढ्या विद्यार्थ्यांनी चेक केलं त्यावरच तुमचा कट ऑफ किंवा तुमचा हायएस्ट किंवा तुमचा लोएस्ट, तुमचे ॲव्हरेज मार्क, एवढेच 3 गोष्टी तिथे कळतात आणि तुमचे मार्क. तर ते तेवढ्याच डिपेंड. समजा 100 लोकांनी असेल तर त्या 100 लोकांमध्येच तुमच्या गोष्टी होतात. जर 150, 200, 2000, 3000 लोकांनी तर तेवढ्याच लोकांवर तुमचं कॅल्क्युलेशन होतं. पण एका शिफ्टमध्ये किती त्या दिवशी लोकांनी परीक्षा दिली त्यावर हे सगळं डिपेंड असतं. त्यामुळे आता नॉर्मलायझेशन TCS मार्फत कसं होईल त्यावरच या सगळ्या गोष्टी डिपेंड असणार आहेत. तर त्यामुळे आता नॉर्मलायझेशन ही प्रोसेस आहे आणि त्यानंतर डायरेक्ट म्हणजे नॉर्मलायझेशन झाल्यानंतरच तुम्हाला कळून जाईल की तुम्ही कुठे आहात. लवकरच या गोष्टी व्हाव्यात आणि आणखी आता कोर्ट केसमध्ये या गोष्टी अडकू नयेत किंवा जे काही पेसाची जे आहेत तर त्या ठिकाणी पेसाचा निकाल राखीव ठेवून किंवा पेसा क्षेत्र राखीव ठेवून अदर गोष्टींचा निकाल लावावा, अशा आता सामान्य प्रशासनाने या गोष्टीवर कार्यवाही करावी अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. तर चला मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत. जरी तुमच्या मनामध्ये या संदर्भात काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आपले आवडत असतील आणि तलाठी भरती किंवा अदर स्पर्धा परीक्षांच्या अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत चॅनल सोबत राहा. धन्यवाद.